माय तुमच्याच झाली आगलोय बाई चोरी. सगळं घर धुवून नेलं वाटाले. मला रात्री खडलकून आवाज आला हो, पण मला वाटलं तुमचा राजा हवे अर्ध्या बेरात्री येणार काय होते घेऊन, म्हणून मला वाटलं तेच वे काही. रडू नका माय, जाऊ द्या. त्या सनगावर बल्ला गेली ती गेली, तुम्हाला काय केलं नाही बरं झालं. मया माहेरी चोरी झाली होती तर माझ्या वहिनीचा मुद्दे सगळं कान सुद्धा कापून नेला. आतापर्यंत वहिनीला ऐकवी ना उगी करत राहते. ती आपली पलीकडची येटाळी आहे की नाही, तिथल्या रेणुकाबाईची अंगठी निघना गेली म्हणा, तिचं बोटच कापून नेले. बरं झालं माय तुम्ही बेड्या घातल्या नाही तर तुमचा पाय कुऱ्हाडीने तोडून नेत होते बघा. बरं किती तुळे सोनं होतं? 20 तुळे. माय तुम्ही बी भलते संग घालून आहे की नाही फुगीर दाखवता हो. आमच्याकडे बी बकळ हात माय, पण आम्ही असं दाखीना. तेच बघले चोरानं मारला डल्ला. चोराला आहे की नाही पचना त्याचा खाना खराब होते. आणि हा इथं जवळच्या कोणतरी सांगलेलं होय बरं तुमच्याविषयी. कवाय बघा जवळचेच घात करतात. माझ्याकडे काय बघायला. तुम्ही असं कसं घर घर झोपले माय की तुम्हाला एक घर धुवून नेऊ पत्ता लागला नाही. माय सगळा पैसा नेला म्हणजे पिंकी तू लगन ग, मग तुला लव्ह मॅरेज शिवाय पर्याय नाही बघ. त्या गल्लीतलं पांडू. मी म्हणणार चलो बरं, ते बाजूच्या बाया म्हणाल्या की तुमचा 2 नंबरचा पैसा आहे. बाई मी तर माझ्या उशाला आहे की नाही एवढी लाल मिरचीची पुडी ठेवतो, आलं की बक्कन त्याच्या डोळ्यात घालायचं. तुम्ही बी घरावर लक्ष दिले नाही हो. मी बघा 24 तास माझ्या घर राहते. पिंट्याचा बाबा आणलाय, मी इथं आलो दरवाजा मोकळा सोडून. अरे मग संदूक नाही